तर नमस्कार सर. नमस्कार. माझा जो चॅनल आहे महाराज अभिजन, हा चॅनल महाराष्ट्र आणि राजस्थान, महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान, तर महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी चालू केलेलं चॅनल आहे. तर या माध्यमातून मी समाजातले जे काही चांगलं काम करत आहेत, जे काही समाजाला देऊ पाहत आहेत, अशा लोकांना भेटून त्यांची मुलाखत घेतो आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते सामान्य माणसाला कसं मिळेल या पद्धतीने मी प्रयत्न करतो. तर आज आपल्यासाठी जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचं नाव जयंत गोखले. त्यांचा मी थोडक्यात परिचय आपला सर्वांना करून देतो. तर जयंत गोखले सर हे स्वतः BCS म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स आहेत व एक नावाजलेले बुद्धिबळ खेळाडू आणि प्रशिक्षक. तर 25 वर्षाहून अधिक काळ ते स्वतः खेळाडू म्हणून पूर्ण महाराष्ट्राला किंवा भारताला परिचित आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे. शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू म्हणून आणि शिवछत्रपती पुरस्कार प्रशिक्षक म्हणून असे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 500हून अधिक खेळाडूंना त्यांनी आत्तापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. 2 विद्यार्थी त्यांचे ग्रँड मास्टर्स आहे. ग्रँड मास्टर हा किताब त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये अभिमन्यू पुराणिक आणि आकांक्षा हगवणे. 3 वेळा कोच ऑफ इंडियन टीम होण्याचा त्यांना बहुमान मिळालेला आहे. फिडे इंटरनॅशनल ट्रेनर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर त्यांची जी संस्था आहे ती एव्हरी संडे रॅपिड चेस टुर्नामेंटचं आयोजन करते. आत्तापर्यंत त्यांनी 156 वेळा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्येही ते अग्रेसर आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं होतं की ते ब्लड डोनेशन या विषयामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आत्तापर्यंत 100 वेळा सर मला वाटतं तुम्ही 105 वेळा त्यांनी रक्तदान केले. त्याच्यामागेही त्यांचा खूप मोठा काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळं ते ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जाणीवपूर्वक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. तसेच अंध आणि दिव्यांग मुलांना देखील ते प्रशिक्षण देतात. त्यापैकी त्यांचा एक विद्यार्थी देवेंद्र वैद्य हा स्वतः मूकबधीर आहे. त्याला सरांनी प्रशिक्षण दिल्यानंतर तो नॅशनल चॅम्पियन झाला आणि मलेशिया इथं जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे. असा सरांचा एक अल्प परिचय मी दिलेला आहे. पुण्यामध्ये जयंत गोखले हे नाव लोकांना नवीन नाही, पण चेस हे आत्ता सध्या 2 व्यक्तींमुळं खूप आपल्या समोर येतं आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, विशेष करून महाराष्ट्राचं नाव हे आपल्यासमोर येत आहे. त्याच्यामध्ये दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी या 2 महिला आपल्या ज्यांनी जगाच्या पटलावरती त्यांचं स्वतःचं नाव नाव निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या बुद्धिबळ या खेळाकडे विशेष करून आकर्षित झालेलं आहे. तर आता काय होतं की जेव्हा एखादा खेळ प्रसिद्ध होतो तेव्हा त्याच्यामागे जाण्याचा पालकांचा कल वाढतो आणि ते जाण्याआधी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांनी त्या बुद्धिबळ या स्पर्धेकडे कसं बघितलं पाहिजे आणि एकंदरीत बुद्धिबळ आणि महाराष्ट्र याचं जे नातं आहे ते सांगण्याचा किंवा पुणे आणि बुद्धिबळ याचं एक वेगळं नातं आहे ते उलगडण्याचा सर प्रयत्न करणार आहेत. सरांना गोखले नावाचे एक प्रशिक्षक लावले, त्यांना अर्जुन अवॉर्ड होतं, द्रोणाचार्य पुरस्कार होता. आणि मला वाटतं मी जेव्हा म्हणजे काही वर्षापूर्वी जे काही लेख यायचे पेपरमध्ये तर ते लेख आहे ना आवर्जून लोक वाचायचे. त्या काळात मला वाटतं सर हे नव्हतं, इंटरनेट वगैरे काही नव्हतं, तर त्या गेम्स ते लिहायचे आणि त्याच्याविषयी बरंचसं कुतूहल लोकांना असायचं. तर मी माझा पहिला प्रश्न सरांना असा विचारतो की आपण नेमकं चेससारख्या खेळाकडे कसे वळलात आणि आपल्या बालपणी किंवा पुण्यामध्ये एकंदरीत त्यावेळी चेसचं काय वातावरण होतं? नाही, बुद्धिबळाकडे मी वळायचं केवळ योगायोग किंवा अपघात. म्हणजे माझा चुलत भाऊ मोठा, आमचं एकत्र कुटुंब होतं आणि माझा चुलत भाऊ मोठा सगळ्यात श्रीपाद गोखले त्यांनी मला हा खेळ शिकवला. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जसं पत्ते, कॅरम, आणि पोहणे हे नियमित खेळ असायचे. त्यामध्ये बुद्धिबळ हा खेळ बैठा खेळ, उन्हापासून बचाव. आणि श्रीपाददादाला म्हणजे कोणीतरी हरवण्यासाठी पार्टनर हवा असायचा म्हणून त्यांनी मला हा खेळ शिकवला होता आणि तशी माझी खेळाची झालेली तोंड ओळख, बस एवढंच. आणि त्यानंतर त्या काळी स्पर्धा होतच नसे, फक्त पुण्यामध्ये रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्यातर्फे ना आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा व्हायची. ही घटना 19
81, 82, 83 या काळातली. खूप जण. हां, तर त्या काळात आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धात मी पहिल्यांदा भाग घेतला. त्यावेळेला माझे फक्त 9 पैकी 4.5 गुण झाले होते. म्हणजे उत्तेजनाचं बक्षीस देखील मिळवण्याच्या पात्रतेचा मी नव्हतो. आणि पुढच्या वर्षी परत ती स्पर्धा, परत वर्षभर काहीच होत नसे. पुढच्या वर्षी त्या स्पर्धेत भाग घेताना आईनी निश्चितच विरोध केला की उगीच कशाला वेळ वाया घालवायचा, रोज जायला यायला लागतं, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अभ्यासात मी चांगला होतो, पहिला 5 नंबर असे माझ्या शाळेमध्ये. परंतु मी हट्टाला पेटून ती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आईला उद्युक्त करायला लावलं होतं मला, आणि आईने माझं नाव नोंदवलं होतं. आणि ती स्पर्धा थोडीशी कलाटणी देणारी ठरली. त्या स्पर्धेमध्ये मी 9 पैकी 9 गुण मिळवून आंतरशालेय स्पर्धेत पहिला आलो. आणि पहिल्यांदाच केसरी नावाच्या दैनंदिन वृत्तपत्रामध्ये माझा फोटो, बातमी मोठ्या मथळ्यात झळकली होती. आणि त्या काळी खूप असे की पेपरला नाव येणे, फोटो येणे म्हणजे खूप मोठी घटना असे, कधीची गोष्ट आहे, आपण कल्पना करू शकता. आणि मला असं वाटतं ते जे प्रोत्साहन मिळालं, मग पुण्यामध्ये फडके सर, मोहन फडके म्हणून सर, ते क्लास करायचे बुद्धिबळाचा. दर शनिवार त्यांचा प्रशिक्षण वर्ग असायचा. तर तिकडे माझं नाव नोंदवलं न स्टॉप चौकामध्ये, आणि तिकडे मी जायला सुरुवात केली. मग अनेक बुद्धिबळ खेळाडूंची ओळख झाली, आणि हळूहळू बुद्धिबळ खेळाची गोडी इतकी वाढायला लागली की या खेळाकडे आपोआपच मी आकर्षित झालो, आकृष्ट झालो, वेगवेगळ्या स्पर्धा खेळायला लागलो. त्यावेळेला गंमत आज वाटते ऐकून की आज जे पुण्यामध्ये आज जे 80च्या घरात पोचलेले अनेक खेळाडू आहेत, त्यांची नावं पण मी अगदी अभिमानाने घेतो. चंद्रकांत डोंगरे आहेत, रवी बेहरे आहेत, की यांच्याबरोबर आम्ही सरावासाठी जात असतो. गिरीश वाघ म्हणून मुंबईवरून आलेले खेळाडू आहेत. आणि आमचा एक असा खूप छान समूह झाला होता, कंपू झाला होता, की त्याच्यामध्ये हे रवी बेहरे असायचे, चंद्रकांत डोंगरे असायचे, गिरीश वाघ असायचे, किरण पंडितराव म्हणून जो आजही क्वचित खेळतात बुद्धिबळ, उत्तम खेळाडू. तर ते आणि त्यांच्याबरोबरीने आम्ही लहान मुलं, म्हणजे मी, माझा भाऊ चंद्रशेखर गोखले, अभिजित कुंटे, मृणाली कुंटे, असे होतकरू आणि उदयनमुख लहान लहान खेळाडू असायचो. आणि आम्ही दिवसभर बुद्धिबळ खेळत असू. या काळीसुद्धा या रवी बेहरे आणि चंद्रकांत डोंगरे यांच्यापेक्षा ज्येष्ठ खेळाडू असे असणारे अशोक खरे, गोविंद खरे, बाबासाहेब गोखले आणि अत्यंत निष्णात खेळाडू, की म्हणजे ज्या काळी त्याला बुद्धिबळातला छत्रपती पुरस्कार मिळाला होता असे विजय अधिकारी, हे म्हणजे आमच्या दृष्टीने आदर्शवत खेळाडू असायचे. आणि आज ह्या आता तुमच्याशी बोलताना जो मी टप्पा लक्षात घेतोय की विजय अधिकारीपासून ते आज अभिमन्यू आदित्य सामंत यांच्यामध्ये आज सगळ्यात मोठं नाव अभिजित कुंटे हे आपण घेऊ शकतो, की जो पुण्याचा पहिला ग्रँडमास्टर झाला, किंवा अक्षयराज कोरे. इथपर्यंत जर का हा प्रवास बघितला तर हा खरोखरच नेत्रदीपक प्रवास आहे. आणि या सगळ्यांचंच एक अत्यंत विलक्षण योगदान यामध्ये. आणि मला असं वाटतं मी एक छोटासा टप्पा आहे अधिकारींपासून ते आज अभिमन्यू किंवा आदित्य सामंतपर्यंत ह्या प्रवासातला एक मी टप्पा. आणि हा प्रवास पुढे चालू राहतो आहे. म्हणजे आज नुकतंच आपला पुण्याचा एक अक्षय म्हणून जो प्लेअर आहे बोरगावकर, तो आत्ता इंटरनॅशनल मास्टर झाला. म्हणजे आज तो फक्त 14 वर्षाचा आहे. तर हा विलक्षण प्रवास कधीपासून सुरुवात झाला याचा तुम्ही अंदाज करू शकता. तर आता जयंत गोखले सरांचं गेम, म्हणजे मी जेव्हा 10वीची मला सुट्टी होती तेव्हा लक्ष्मण हॉटेलमध्ये मला वाटतं नॅशनल ए चॅम्पियनशिप होती बहुतेक. त्यावेळेस कोशी असेल, रवी असेल, मुरुगन असेल, ठिपसे असतील, तर त्यांनी खेळलेला गेम खाली आम्ही सगळे ते परत रिपीट करून ते जे डिस्कशन होतं इट वॉज इन्स्पायरिंग फॉर मी ऑल्सो. आणि मी पण त्या खेळाकडे त्या काळी आकर्षित झालेलो होतो. तर असा एक छान गेम की ज्याच्याकडे समाज एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघतोय, तर आपण त्याचं जे बायस आहे, पूर्वग्रह आहे किंवा अनेक गैरसमज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू जे आपले आवडतात त्यांच्यामध्ये ते का आवडतात, त्यांचे काय गुण आपण सांगावं असं मला असं वाटतं. त्या काळी माझा किंवा आजही बऱ्याच ह्याच्यामध्ये प्रवीण ठिपसे हा माझा आदर्श खेळाडू कायम मी सांगायचो, आयडॉल. आणि विविध कारणांसाठी, फक्त त्याचं खेळावरचंच कौशल्य प्रभुत्व असं नाही, तर एकूणच सर्वांगीण प्रगती, की आज प्रवीण ठिपसेनी शिक्षणाकडे पण तेवढंच लक्ष दिलं होतं. मला वाटतं MSc तो झाला. त्याच्यानंतर कुठलंही व्यसन नसलेला खेळाडू हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. म्हणजे आपण कोणाचे आदर्श ठेवतो हे महत्त्वाचं असायचं. आज तर बंदीच आहे, आपण जाहीर ठिकाणी बघतो, सार्वजनिक ठिकाणी. परंतु आमच्या काळी काय असायचं की स्मोकिंग करत खेळाडू, कोशी म्हणून जो प्लेअर होता, कोशी आपले पुण्यातले अगदी रवी बेहरे सुद्धा, म्हणजे आमचे चांगले मित्र, परंतु धूम्रपान करत खेळणे, त्याचा तो धूर आणि ते सगळं विचित्र असायचं. म्हणजे आता ते चांगलं वाईट हा मुद्दा सोडून द्या, परंतु यापैकी कुठलंही व्यसन न बाळगता उत्कृष्ट खेळ करणे
ह्या दृष्टीने प्रवीण ठिपसे आम्हाला कायम आदर्शवत खेळाडू वाटायचा. आनंदचा तर काही प्रश्नच नाही की तो ह्या सगळ्यापासून खूपच वेगळा होता आणि आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. निगर्वीपणा, सगळ्यांना मदत करायची वृत्ती, हे असे खेळाडू त्याकडे आमचे आदर्श असायचे. त्याचबरोबर म्हणजे भाग्य की मॅन्युअल एरन जो आज भारताचा पहिला इंटरनॅशनल मास्टर झाला की त्यांनी बुद्धिबळ अगदी खेड्यापाड्यामध्ये नेलं. तामिळनाडूचं आज जर का बुद्धिबळाचा प्रणेता उद्गाता कोण, तर मॅन्युअल एरन यांचंच नाव घेतलं पाहिजे की ज्यांनी 9 वेळाला राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे, पहिल्याही आंतरराष्ट्रीय मास्टर झालेले आहेत, की ज्यांना बोटविरीक्षी खेळायची देखील संधी मिळाली होती. परंतु त्यांनी समाजाच्या तळागाळात बुद्धिबळ येण्यासाठी ज्या तळमळीने कार्य केलं, अशा माणसाशी आज परिचय माझा आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. त्याचबरोबर भाऊसाहेब पडसलगेकर की ज्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं बुद्धिबळ पूर्ण होऊच शकत नाही, की ज्यांनी जवळजवळ 50 वर्ष सांगलीसारख्या गावामध्ये 12 आणि 14 स्पर्धा दरवर्षी घेण्याचा जो विक्रम त्यांनी केलेला आहे, की ज्या काळी फक्त बुद्धिबळ म्हणजे महाराष्ट्र बुद्धिबळ किंवा देशातलं बुद्धिबळ म्हणजे सांगली. मी महिन्यामध्ये अनेक खेळाडू म्हणजे अगदी आनंदपासून ते हम्पीपर्यंत आणि वैशालीपर्यंत अनेक खेळाडू, हे सगळे दिग्गज खेळाडू सांगलीला येऊन खेळले गेले आहेत. याचं कारण त्या काळी सांगली हे एकमेव केंद्र असं होतं की जिथे वर्षभरात इतक्या स्पर्धा व्हायच्या. बुद्धिबळ स्पर्धा व्हायच्याच नाहीत. पुण्याला होणारी एक कॅप्टन राधाणे मेमोरियल स्पर्धा, पळणीला होणारी एक स्पर्धा, त्याच्यानंतर चेन्नईला होणारी एक स्पर्धा मद्रास पूर्वीचं, आणि सांगलीच्या स्पर्धा वर्षभरात महिनाभर होणाऱ्या स्पर्धा म्हणजे 8, 10, 12, 14, 16, 18, 20 महिलांसाठी खास स्पर्धा, रॅपिड आणि खुली स्पर्धा, अशा ह्या सगळ्या स्पर्धा फक्त सांगलीत होत असे. तर ह्या सगळ्या म्हणजे यांचे आशीर्वाद लाभले किंवा यांच्याबरोबर प्रत्यक्ष सहवास आम्हाला लाभला, ही भाग्याची गोष्ट आहे. तर हे त्याच्यामुळे बुद्धिबळाकडे कशी निकोप दृष्टीने बघता येईल, ही एक मला असं वाटतं दृष्टी ह्या सर्वांमुळे मिळाली, की जे आज आम्ही पुढच्या पिढीला सांगू शकतो अभिमानाने, सगळ्या व्यसनांपासून दूर राहण्यापासून खेळाकडे खिलाडू वृत्तीने कसं बघायचं आणि सर्वोत्तम खेळ कसा करायचा, किंवा आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते खेळाडूंना आणि समाजाला कसं देता येऊ शकेल, हा विचार मला असं वाटतं ह्या मंडळींमुळे आज रुजवला गेला. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की खेळाडू म्हणून सुरुवात करताना कुठलाही एक खेळाडू जेव्हा ठरवतो की मला बुद्धिबळ खेळायचं, त्याच्याकडे कुठले गुण असायला हवे? मला असं वाटतं झोकून देऊन काम करण्याची, अभ्यास करण्याची वृत्ती असायला हवी. बुद्धिमत्ता तर हवीच, त्याशिवाय आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काही काम करू शकत नाही. म्हणजे केवळ 10 तास 12 तास बोर्डसमोर बसलो आणि मेहनत घेतली आहे आणि तो खेळाडू घडला असं होत नाही. एक ठराविक प्रकारची बुद्धिमत्ता तुमच्यात असायलाच लागते. ती मला असं वाटतं सगळ्याच क्षेत्रात लागते, नाही का, की तुम्हाला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे, आर्किटेक्ट व्हायचे, तर एक विशिष्ट अशी बुद्धिमत्ता तुमच्यात असायला हवी. ती आहे असं गृहीत धरलं आपण तर बुद्धिबळ खेळासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत की झुकून देऊन अभ्यास करायची वृत्ती हवी, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहता तुम्हाला यायला हवं. त्याच्यानंतर तुमची शारीरिक क्षमता देखील तेवढीच चांगली हवी की तुम्हाला किमान 6 तास, पूर्वीचे डाव 6 तास 8 तास चालायचे, ॲडजोन व्हायचे, स्थगित व्हायचे आणि जे दुसऱ्या दिवशी परत खेळले जायचे, त्या सर्व ताणाला तोंड देण्याची क्षमता शारीरिक आणि मानसिक तुमच्यात असायला हवी. आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या गोष्टींवरती व्यवधान ठेवणे, म्हणजे हे कुठल्या बाबतीत म्हणतो आहे मी, की एक 4 ओपनिंग तुम्हाला तयार करायच्या तुमच्या स्वतःच्या, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या. ते समजा 9 डाव असेल तर तुम्हाला एक 9 प्रतिस्पर्धी असणार आहेत. जी आमची राष्ट्रीय स्पर्धा व्हायची त्याच्यामध्ये तुम्ही 20 खेळाडूंची ती स्पर्धा असायची, म्हणजे तुम्ही सोडून इतर 19 खेळाडू. तर या 19 खेळाडूंच्या ओपनिंग्स, त्यांची तयारी आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काय काय करणार, या सगळ्या गोष्टींचं अवधान ठेवण्यासाठी जी एक वेगळी क्षमता तुमच्यात हवी ती तुम्ही तयार करायला हवी, जोपासायला हवी. असे मला असं वाटतं विविध गुण तुम्हाला एक बुद्धिबळ खेळाडू, यशस्वी बुद्धिबळ खेळाडू होण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे जो प्रतिस्पर्धी आहे, दुसऱ्या दिवशी ज्याच्याबरोबर गेम आहे, तर त्या प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचाचा आधी थोडासा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर तो नेमका तुम्ही म्हणजे आदल्या दिवशीची जी तयारी असते, दुसऱ्या दिवशी तुमचा ज्याच्याबरोबर खेळ आहे, ती तुम्ही कशी करता? आता खूप सोपं झालं आहे. आता जो चेसबेस म्हणून जे पॅकेज तयार झालं, म्हणजे ज्याच्यामध्ये अनेकांचा हातभार आहे, त्याच्यामध्ये आज जवळजवळ 90-92 लाख डाव आहेत आणि दर आठवड्यात त्यात भर पडते. एवढी मोठी माहिती आज उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे 14व्या शतकापासून खेळले गेलेले डाव आहेत, म्हणजे अगदी मॉर्फीपासून ते आज कार्लसनपर्यंत किंवा प्रज्ञानंदापर्यंत सगळ्यांचे डाव तुम्हाला तातडीने ऑनलाईनच बघायला मिळतात, खेळले जात असतानासुद्धा. तर ह्याच्यात तयारी करणं अवघड आहे. म्हणजे हे पूर्वी नव्हतं, म्हणजे पूर्वी सारखा हा विषय येतोय आज काय आणि पूर्वी काय, पण मला असं वाटतं त्याला इलाज नाही. कारण पूर्वी हा
चेस इन्फॉर्मेटर नावाचं एक पुस्तक निघायचं जे वर्षभरातनं एकदा निघायचं. नंतर ते वर्षातनं 2दा निघायला लागलं, नंतर 3दा. आता ते बंद झालं कारण आता डाव खेळला गेलेलाच तुम्हाला लगेच दिसतो. तर आणि ओपनिंगची पुस्तकं असायची, एन्सायक्लोपीडिया, जी आपल्याकडे सहसा उपलब्ध नसायची. आपल्याकडे हे मॅन्युअल एरन सरांनी सुरू केलेलं चेसमेट नावाचं एक मासिक असायचं. फक्त तेवढंच मासिक असायचं बुद्धिबळावरती, की त्यात मागच्या महिन्यात अनेक महिन्यात जे काही खेळले गेलेले डाव असतील ते असायचे. तर ते वाचून अभ्यास करणं एवढीच आमची तयारी असायची. आणि एकमेकांची प्रत्यक्ष सतत खेळणं, चर्चा करणं. मला असं वाटतं त्याला ही खुली पद्धत होती, की ही मूव खेळली तर काय होईल, ती मूव खेळली तर काय होईल. आणि आम्ही नोट्स तयार करायचो, कारण लक्षात ठेवणं अवघड असायचं. आमच्या त्या वह्या असायच्या, प्रत्येक ओपनिंगच्या केलेल्या, प्रत्येक प्रतिस्पर्धेच्या केलेल्या. आणि त्या काळी कास्पारोव्ह हा आदर्श समजला जायचा, की तो प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध इतकी जबरदस्त तयारी करायचा. त्या काळी जे होणारे विश्वविजेतेपदाचे जे सामने असायचे त्यांची वर्णनं यायची. त्यांचे डाव 2-2 दिवस उशिरा यायचे, परंतु नंतर त्यांची जी वर्णनं यायची, की कशी तयारी केली, काय केली, हे सगळं त्या काळी पुस्तक, वह्या, तुमची स्वतःची बुद्धिमत्ता आणि तुमच्याबरोबर ज्याला सेकंड्स म्हटलं जातं, तुमचे सहाय्यक, सहकारी यांच्या मदतीने ही जी सगळी तयारी केली जायची, याच्यावरच सगळा खेळ अवलंबून असायचा. तर सर म्हणजे आय रेड वन बुक दॅट इज कॉल्ड मास्टर वर्सेस ॲमॅचर. तर ते पुस्तक मी त्या काळी वाचलेलं. आणि मला नेहमी प्रश्न पडतो की चेससाठी एक प्रशिक्षणाची गरज आहे का? माणूस सेल्फ मेड असू शकतो, म्हणजे तो अनुभवातून शिकत जाऊन तो चॅम्पियन बनू शकतो का? त्याला प्रोफेशनल ट्रेनिंगची गरज आहे? नाही, माझ्या मते त्याला प्रशिक्षण आणि प्रशिक्षकाची गरज आहे. त्यांनी वेळ वाचू शकतो. म्हणजे आधी याचं उदाहरण द्यायचं तर अत्यंत कौतुकास्पद उदाहरण पुण्यामध्येच आपल्या घडलेलं आहे, की निखिल दीक्षित नावाचा जो आत्ता इंटरनॅशनल मास्टर झाला आहे महिन्याभरापूर्वीच, अनेक वर्ष हा प्लेयर इंटरनॅशनल मास्टर होण्याच्याच लायकीचा आहे, त्याची क्षमता तेवढीच आहे. परंतु फिडेकडून ते जे टायटल मिळायचं असतं ते त्याला 2 महिन्यापूर्वी मिळालं. अत्यंत अविश्रांत परिश्रम, मेहनत ह्या खेळाडूंनी घेतली. आणि त्याची मुलाखत वाचली मी तेव्हा हे लक्षात आलं, की तो प्रचंड मेहनती आहे. स्वतः त्याने अनेक स्पर्धा, हजारो स्पर्धा, शेकडो स्पर्धा तो खेळत असे, परंतु थोडक्यासाठी कमी पडत होता. जेव्हा त्यांनी दिलं की त्याच्या मुलाखतीमध्ये विष्णू प्रसन्ना, ज्यांनी गुकेशला प्रशिक्षण दिलं, तर त्या विष्णू प्रसन्नाचे त्यांनी काही प्रशिक्षण शिबिरं त्यांनी हजर राहून त्यांनी बघितले. आणि त्यांनी दिलं की खूप फरक पडला. आणि त्यांनी दिलं की हे जर का पूर्वी त्यांनी केलं असतं कदाचित तर त्याच्या आयुष्यातली काही मौल्यवान वर्ष वाचू शकली असती. आणि आज त्या भावनेतून तो अनेक उदयोन्मुख खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देतो आहे. म्हणजे मला खात्री आहे आत्ता जे काही खेळाडू आत्ता घडत आहेत, जो अद्विक अगरवाल आहे, जो आत्ता राष्ट्रीय अंडर-9चा चॅम्पियन आहे आणि अंडर-11ला तो आत्ता प्रथम मानांकित आहे. आत्ता जळगावला जी स्पर्धा होती ती. त्याच्यानंतर मला वाटतं अक्षयला देखील त्यांनी काही प्रमाणात प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि निखिल हे खूप उत्तम काम करतो आहे, कारण तो त्या अनुभवातून गेलेला आहे. म्हणजे प्रशिक्षकाची गरज ही आहेच. आज आपण कार्लसनबाबतही वाचतो की त्याला साक्षात कास्पारोव्हने प्रशिक्षण दिलं. कास्पारोव्हला बोटविनिकने प्रशिक्षण दिलं, जे रशियन चेस स्कूलमधून जे तयार झालेले आहेत. तर मला असं वाटतं की प्रशिक्षकाची गरज आहे, कारण खूपदा काय होतं की खेळाडूचे ना गैरसमज असतात स्वतःबद्दलचे, आणि ते त्याला कुणीतरी रोखठोक सांगणं गरजेचं असतं. म्हणजे ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एक, तुम्हाला काय आवडतं जे स्वतः खेळाडू ठरवतो दुर्दैवाने, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय जमतंय हे सांगण्यासाठी मला असं वाटतं तुम्हाला एक प्रशिक्षक हवा. तर सर आता कसं आहे की चेसचा मेनली 3 पार्टमध्ये बघतो आपण. स्टार्ट, हाऊ यू स्टार्ट द गेम, ते मिडल गेम आणि एंड गेम. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी मास्टर आहे. म्हणजे काही जण सुरुवात अशी वेडीवाकडी करतात, ही इज एंडिंग गेमकडं तो ॲग्रेसिव्ह होतो. काही जण असे की स्टार्टिंगमध्ये इतके ॲग्रेसिव्ह असतात की त्याच्यामध्ये समोरचा प्लेअर अर्धा त्याची पॉवर कमी होते. आणि सायकोलॉजिकल वॉर ऑल्सो समटाईम. तर तिन्ही स्टेजवरती खेळाडूचं गुणवैशिष्ट्य किंवा खेळाडूचा जो विकास आहे तो त्यांनी कसा करायला हवा? आता ह्या बाबतीत मला असं वाटतं बरीच मतं आहेत. सध्याचा काळ बघता की जो फास्ट गेमकडे चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर का डावाची सुरुवात, ओपनिंग जर का जबरदस्त केली, तयारी खूप केली, काहीतरी वेगळं केलं, तर तुम्हाला पटकन विजय मिळू शकतो. हे सध्याचं युग आहे. आणि असं मला असं वाटतं की सध्याच्या युगामध्ये डावाच्या सुरुवातीला फर्स्ट इम्प्रेशन सारखं डावाची सुरुवात आणि फार तर मध्यभाग ह्याच्याकडे सगळ्यात जास्ती लक्ष केंद्रित झाल्यास आश्चर्य नाही. जो जुना काळ होता, त्या काळी ज्या विश्वचषक स्पर्धा व्हायच्या, विश्वविजेतेपद स्पर्धा व्हायच्या, अगदी आनंद गेलफांड डावापर्यंत जर का आपण आलो, की जेव्हा आनंद 2012 साली त्याला हरवून वर्ल्ड चॅम्पियन झाला होता आधीपासून, तर त्यामध्ये सुद्धा डावाचा अंतिम भाग हा महत्त्वाचा मानला गेला होता. आता मला असं वाटतं डावाची सुरुवात आणि मध्यभाग ह्याच्यामध्येच डाव संपायचे सध्याची लक्षणं आहेत. कारण अत्यंत ताकदवान अशी इंजिन
सर्च इंजिन, डेटाबेस, याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर माहिती आहे. त्यातनं अगदी अचूक असं जर का तुम्ही निवडू शकलात तर तुम्ही निश्चितपणे विजय मिळवू शकता. परंतु जर का तुम्हाला तुमचा डाव सर्वांगीणरित्या चांगला करायचा म्हणजे विश्वविजेता होण्यासाठी तुमची ह्या तिन्ही भागांवरती तेवढीच हुकूमत असणं आवश्यक आहे. म्हणजे डावाचा अंतिम भाग ज्याचा कमकुवत आहे असा खेळाडू विश्वविजेता होऊ शकत नाही. म्हणजे अगदी कोणाचे अपमान करायचं ह्याच्यामध्ये हेतूने सगळे थोडंच खेळाडू आहेत. परंतु आनंदबाबत जेव्हा रशियन खेळाडू विश्लेषण करायचे तेव्हा त्यांच्या मते, आपलं मत नाही, आपल्या दृष्टीने आनंद म्हणजे देवच आहे, परंतु त्यांच्या मते आनंदचा डावाचा अंतिम भाग कमकुवत आहे त्यांच्या दृष्टीने. आणि आनंद ही गोष्ट अत्यंत गंभीरपणे घेतली, त्या डावावरती चांगली हुकूमत मिळवली आणि त्यानंतर तो 2000 साली जेव्हा वर्ल्ड कप जिंकला आणि 2007 साली विश्वविजेता झाला, त्यानंतर 2012पर्यंत 6 वर्ष त्यांनी विश्वविजेतेपद टिकवून धरलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी टोपलाव, क्रॅमनिक आणि गेल्फांड या तिन्ही रशियन खेळाडूंना किंवा आजीमाजी रशियन खेळाडूंना लिलाया पराभूत केलं. म्हणजे तुम्हाला डावाच्या तिन्ही ह्या क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. हे नवीन खेळाडूंनी लक्षात घ्यावं. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जलद बुद्धिबळ स्पर्धा किंवा रॅपिड चेस हे काही वेगळं कौशल्य असलेलं आहे का, किंवा नॉर्मल चेस स्पर्धा आणि रॅपिड चेस याच्यामध्ये वेगळे स्किल्स लागतात का? हो, ते त्याच्याबद्दल थोडंसं. खूप वेगळे स्किल आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे, मला असं वाटतं, प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्सेसला खूप जास्ती महत्त्व आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त चाली कमीत कमी वेळामध्ये दिसणं. म्हणजे एक चॅम्पियन, नॉर्मल चॅम्पियन आहे तो रॅपिड चेसमध्ये टिकेलच असं नाही. म्हणजे आपण म्हणतो जसं विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन आहे की एकाच वेळी तो दोन्ही जिंकू शकत नाही, तसं काय आहे का त्याचं? हो, खूप आहे. मी म्हटलं ना की जास्तीत जास्त चाली कमीत कमी वेळात दिसणं हे रॅपिडचं तुमचं यश आहे. आणि खूप स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे, जो एक 20-25 मूचं प्लॅनिंग आहे आणि तुम्ही अपोनंटला त्याच्यामध्ये अगदी निष्प्रभ करून टाकताय काही काळानंतर. त्याच्यामध्ये कार्पोचा डाव होता जसा, तर तसं ते वैशिष्ट्य क्लासिकल गेमचं होतं. रॅपिडमध्ये आणि ब्लिट्समध्ये आणि आता तर बुलेटमध्ये तर तुम्ही जास्तीत जास्त, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की फास्ट आणि ॲक्युरेट कॅल्क्युलेशन हेच झालेलं आहे. हे तुमचं गमक आहे ह्याच्या यशाचं, रॅपिडचं. क्लासिकल गेममध्ये ह्याला महत्त्वच नव्हतं, कारण तुमच्याकडे भरपूर वेळ असे. उलटं तुम्ही जास्तीत जास्त सखोल तयारी कशी कराल, तुमची स्ट्रॅटेजी कशी ठरवाल ह्याला महत्त्व असे. आता रॅपिड आणि बुलेटमध्ये तसं काही उरलेलं नाही. बुद्धिबळाचं साहित्य जे आहे ते बदलतं आहे काळानुसार. म्हणजे इंटरनेट आहे किंवा काही पुस्तकं आहेत किंवा ॲप्स आहेत, त्याच्याविषयी लोकांना थोडंसं कुठल्या साईट्सवर गेलं पाहिजे, कुठली ॲप्स वापरली पाहिजे, कुठली पुस्तकं वापरली पाहिजे, असं मटेरियल बाबतीत थोडंसं. बुद्धिबळाचं साहित्य अफाट आहे. म्हणजे कास्परोचं एक पुस्तक आहे त्याच्याविषयी, त्यात वाचताना त्यांनी कास्परोने दिलं आहे की जेव्हा छपाई यंत्राचा शोध लागला आणि छपाई सुरू झाली तेव्हा तिसरं पुस्तक हे बुद्धिबळावरचं निघालं होतं. म्हणजे सो ओल्ड, तेव्हा कल्पना करू शकता. आणि आज त्यांनीच सांगितलं आहे की सर्व खेळांवरचं साहित्य जर का एकत्र केलं, बुद्धिबळ सोडून सर्व खेळांचं साहित्य एकत्र केलं तर ते बुद्धिबळ या खेळावरचे जे साहित्य आहे त्याच्या 1% पण नाही आहे. ह्यूज एवढं साहित्य आज बुद्धिबळामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यात भरच पडते. आणि त्याचा जेवढा फायदा घेऊ तेवढं चांगलंच आहे. पण मला असं वाटतं परत एकदा याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षकाची गरज आहे की जसं आज चेसबेस या सॉफ्टवेअरमध्ये 90 लाख डाव आहेत, तर त्या 90 लाख डाव जर का तुम्ही बघितले तर नौका खेळाडू गांगरून जाईल की यातलं मी नक्की काय बघू आणि कशी तयारी करू. तर ते मला असं वाटतं प्रशिक्षकाचं हे काम आहे की यातनं अचूकपणे त्या खेळाडूची स्टाईल, त्या खेळाडूचे कमकुवत दुवे, त्या खेळाडूचे ज्याच्यात बलस्थानं हे ओळखून त्याला तेवढेच डाव देणे, अचूक 20, 25, 50 एवढ्याच त्याची तयारी करून घेणं हे आवश्यक आहे. तर कसं आहे की पुन्हा मगाशी तो प्रश्न विचारला त्याचं एक्सटेन्शन की वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे मार्गदर्शक त्याला लागतात. तर ते निवडताना पालकांचं सुद्धा थोडंसं कन्फ्युजन होतं आणि एक प्रशिक्षक जो असतो त्याचा शिक्का लागलेला असतो खेळाडूवरती आणि तो सोडायला तयार नसतो. पण खेळाडू मात्र असामान्य असल्यानंतर कधीकधी असं होतं की प्रशिक्षकाला सुद्धा मर्यादा येतात. तर ते नेमकं ते गणित कसं सोडवलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं ते त्या प्रशिक्षकाची जबाबदारी आहे, पालकांची चूक नाही. कारण पालकांची, मुलाचं वय तर कमी असतं त्यामुळे त्याचा. आणि मला असं वाटतं प्रशिक्षकांनी कुठेतरी त्या खेळाडूचा पालक होणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांची इच्छा काय असते की आपलं पाल्य, आपला मुलगा किंवा मुलगी सर्वोत्तम व्हावा. बरोबर तीच इच्छा प्रशिक्षकाची देखील असायला हवी की आपल्याकडे कधीतरी आलेला हा जो खेळाडू आहे तो सर्वोत्तम व्हावा.
आता त्यांनी कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं नाही ही त्या खेळाडूची मानसिकता आहे. परंतु त्या प्रशिक्षकांनी त्याची जेवढी ताकद आहे आणि तेवढं त्या खेळाडूला देऊन झाल्यानंतर त्यांनी त्याला मोकळं केलं पाहिजे. म्हणजे मोकळं कसं केलं पाहिजे की त्यांनी स्वतः त्या खेळाडूला त्याच्याहून जो चांगला प्रशिक्षक असेल त्याच्याकडे नेलं पाहिजे आणि विश्वासाने सांगितलं पाहिजे की एवढं मी करून घेतलेलं आहे, आता इथून पुढे तुझी जबाबदारी. म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जसं गुरुकुल असे वेगवेगळ्या क्षेत्रातून तर बाहेर पडत असे, तर तसं व्हायला हवं की त्या खेळाडूला वेगवेगळे प्रशिक्षक मिळायला हवेत. म्हणजे कालच मी रमेश आणि आरतीला एक संदेश पाठवला की एका वेगळ्या खेळाडू संदर्भात की मला ह्याला तुझ्याकडे पाठवायचं आहे, कधी पाठवू ते सांग. तर तसं की अभिमन्यू आकांक्षाबाबत तर प्रसिद्ध आहेच की मी त्याला या दोघांनाही अगदी ठाण्याचे शरद कोशी त्याच्यानंतर रमेश यांच्याकडे 8-8 दिवस मी पाठवत असे, घेऊन जात असे की तुम्ही यांना आता शिकवा. तर हे मला असं वाटतं प्रत्येक प्रशिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं की याच्यामध्ये कुठेही ना कमीपणा नाही आहे किंवा कमीपणा वाटायला नाही पाहिजे. म्हणजे आज मला त्या बाबतीत दिव्याचं कौतुक करावं असं वाटतं की दिव्या आत्ताच जे नाव प्रसिद्ध झालं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर की तुम्ही बघितलं असेल तर तिने तिच्या मिरवणुकीमध्ये तिच्या त्या राहुल जोशी ह्या दिवंगत प्रशिक्षकाचा फोटो ठेवला होता आणि सगळ्यांना ते अभिमाने सांगत होते की ह्यांची इच्छा होती मी ग्रँड मास्टर व्हावं. काय होतं की जसे जसे टप्पे वाढत जातात तसे तसे तुमचे प्रशिक्षक बदलतात आणि ते बदललेच पाहिजेत. तेच तुमचं यश आहे ना की आज अभिमन्यूला सुरुवातीला मी शिकवलं, त्याच्यानंतर रमेशकडे पाठवलं, त्याच्यानंतर आम्ही त्याचा परदेशी रशियन कोच बघितला होता. आजही तो स्वप्नील धोपाडे किंवा आनंदची जी वाका अकॅडमी त्याच्यामध्ये तो प्रशिक्षण घेतो. आज त्याचं सध्याचं जे मागच्या आठवड्यात ट्रेनिंग होतं रमेश आणि यांनी स्थापन केलेली चोला, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रशिक्षक होते. तर हे सगळं व्हायला हवं की जेणेकरून तो खेळाडू निष्णात व्हायला हवा, एवढंच मला असं वाटतं उद्दिष्ट. आणि हे लागतात जसं 1ली ते 10वी किंवा 10वी ते 12वी, 12वी ते इंजिनिअरिंगहून मास्टर्स, PhD या सगळ्यामध्ये तुम्हाला किती वेगवेगळे मार्गदर्शक प्रशिक्षक असतात आणि या सगळ्यांचा तेवढाच सहभाग आणि वाटा असणं गरजेचं नाही तर तो खेळाडू कुजून जाईल, त्याची वाढ होणार नाही. तर हे मला असं वाटतं पालकांपेक्षाही त्या प्रशिक्षकांनी लक्षात ठेवायला हवं आणि पालकांनी थोडंसं लक्ष ठेवायला हवं की आपल्या मुलाची प्रगती होती आहे ना. खरं तर हे काम प्रशिक्षकाचं आहे असं माझं म्हणणं होतं, कारण पालक त्यांना या बाबतीत दोष देता कामा नये, कारण ते काय करणार, त्यांची फक्त इच्छा अशी आहे की आपला मुलगा किंवा मुलगी उत्तम खेळावं. हे त्या प्रशिक्षकांनीच समजून घेऊन त्याचा मार्ग पुढे नेला पाहिजे. तर आता बुद्धिबळ आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर आपण अनेक म्हणजे आजकाल तो असा खूप असा प्रसिद्ध शब्द आहे सेल्फ हेल्प बुक वगैरे. आणि तर मग आपलं जी म्हणजे काय म्हणत आपली जी पर्सनॅलिटी आहे व्यक्तिमत्व विकास व्हावं म्हणून बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतात. तर बुद्धिबळ ॲज अ प्रोफेशनल प्लेअर न होता फक्त बुद्धिबळ खेळल्यामुळे माझ्या बुद्धीचा विकास होतो का, आणि व्यक्तिमत्व विकास आणि बुद्धिबळ ह्याचं काय नातं आहे का? असावं, कारण बुद्धिबळ खेळल्यामुळेच तुमचा वेगवेगळ्या प्रकारे विकास होत असतो. तो तुम्हाला कळत नाही कदाचित, परंतु होत असतो. म्हणजे युद्धनीती आहे किंवा काही जुन्या काळी आपण त्याला हत्ती घोडे असे शब्द वापरले, सैनिक, राजा, राणी, मग कॅसल केलेला किंग आणि हे. तर ह्या स्ट्रॅटर्जी रियालिटीमध्ये खरोखर वापरल्या जातात. बुद्धिबळ खेळताना जे आपोआप जे गुण आपल्यामध्ये आपण अंगीकारतो, जोपासतो, वापरतो की प्रतिस्पर्धेची चाल होईपर्यंत आपण काहीही करू शकत नाही, बरोबर. हे आपल्याला संयम शिकवतो. किंवा प्रतिस्पर्धी काय विचार करतोय त्याच्यापेक्षा जास्त विचार आपण करू शकू का, 3 मूव, 4 मूव, 5 मूव, 10 मूव. तर इतक्या पुढच्या चालींचा विचार करणं म्हणजे काय झालं, आज प्लॅनिंग झालं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग झालं. हे आपण शिकू शकतो. प्रतिस्पर्धी कोण आहेत, काय आहेत, त्या दृष्टीने आपण आधीच स्पर्धेच्या आधी तयारी करू शकू का, ज्याला आपण आपला अभ्यास म्हणतो आधीपासून, की वेगवेगळ्या आयुष्यात जे काय आपल्याला करायचं आहे त्याचा अभ्यास आपण आधीच करू शकू का. हा गुण मला असं वाटतं बुद्धिबळात येऊ शकतो. त्याच्यानंतर डावाच्या आधी आणि नंतर प्रतिस्पर्धेशी हस्तांदोलन करणे, म्हणजे हा तर खूप महत्त्वाचा गुण आहे की तुमचं एखाद्याशी त्या डावापुरतंच तुमचं वैर आहे, हो की नाही. डाव संपल्यानंतर किंवा डावाच्या आधी तुमचं वैर असायचं काही कारण नाही, नंतर तर नाहीच नाही. फक्त डाव खेळताना तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात. मी आमच्या फडके सरांनी खूप सुंदर प्रतिज्ञा तयार केली होती, त्यात आमच्याकडे ते वधवून घ्यायचे की हा जो समोर बसलेला आहे हा माझा फक्त ह्या डावापुरता शत्रू आहे. एरवी आम्ही मित्रच आहोत आणि एकमेकांशी मित्रत्वाचं नातं कायम ठेवणार आहोत. आपण तुम्ही कॅन्डिडेट्सला मागच्या वर्षी त्यांचे व्हिडिओ आता
किती प्रसिद्ध होत होते समाज माध्यमांमुळे. ते काम चांगलं झालं आहे की आपले हेच खेळाडू अगदी गुकेश काय, एरिगासी काय, अर्जुन काय, निहाल काय, हे डाव खेळताना कट्टरतेने झुंजायचे आणि डाव झाल्यानंतर एकत्र जेवायला जायचे. ही गोष्ट आम्ही 30-40 वर्षांपासून पूर्वीपासून करत आलेलो आहोतच. परंतु हे आज सांगणं महत्त्वाचं काय आहे की या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत मुलांच्या, आणि हे होत असतं आपोआपच. व्यक्तिमत्व विकास आणि तुमच्या सगळ्या गोष्टी आपोआप तयार होत असतात. तर मला आता म्हणजे काय झालं की एन प्रकारे या चॅनलची सुरुवात केल्यापासून अनेक प्रकारची लोकं ही संपर्कात आली आणि अभिजात संगीत हे जे आहे क्लासिकल म्युझिक, तर त्याची घराणी आहेत बरीचशी की मग त्याच्यावरती परत आहे की एका घराण्याचं असावं की नाही असावं. तसं आपण बघितलं तर एक काळ असा होता की रशियामध्ये ग्रँडमास्टर निर्माण व्हायचे, त्याच्यानंतर चायनामध्ये, आणि आता भारत त्या गोष्टीकडे वळतो आहे. तर अशी काही घराणी असतात का चेसमध्ये, आणि ती असावीत का नसावीत, म्हणजे ते पण थोडंसं तरी पण त्याच्यावर चर्चा व्हावी. योगायोगाचाच भाग असावा. हां, रशियाच्या मध्ये कसं की त्यांची ती एक संस्कृती झाली होती, बुद्धिबळ खेळी त्यांची संस्कृती झाली होती. आणि आत्ता अगदी गेल्या काही वर्षापूर्वी आनंदनी आणि कास्पारोवची मी मुलाखत बघत होतो, त्यामध्ये तर दोघांनी म्हणजे कास्पारोवनी हे मत मांडलं की रशियाची जेवढं सुप्रीमसी होती, डोमिनेशन होतं, तसं परत कुठला कोणी देश करू शकला असं वाटत नाही. म्हणजे त्यांनी भारताला उद्देशून हे वाक्य केलं आणि आनंदने ते कबूल केलं की बरोबर आहे, सध्या भारत बुद्धिबळातली महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो हे खरं, परंतु रशियाने जसं वर्चस्व आणि दबदबा ठेवला होता, म्हणजे 1948 पासून ते आत्ता क्रामनिकपर्यंत 2000पर्यंत विश्वविजेते त्यांचे होते. एक मधला बॉबी फिशरचा अपवाद सोडला तर 1972चा. पण ह्याच्यावरून लक्षात येईल की कॅन्डिडेट्स असतील, आव्हानवीर असेल, विश्वविजेता असेल, हे सर्व रशियन असायचे. ते हे जे वर्चस्व आहे, हा जो दबदबा आहे, हा एवढ्या सहजाची पुसता नाही येणार. हे खरं की आपली वाटचाल त्या दृष्टीने चालू आहे. म्हणजे आज आशियाई स्पर्धा असू देत, वर्ल्ड यूथ असू देत, किंवा आता वर्ल्ड कप असू देत, सगळीकडे आज भारतीय जबरदस्त कामगिरी करतायत. यंदाच्या पहिल्यांदाच आपण बुद्धिबळ ऑलिम्पियाड पुरुष आणि महिला दोन्ही विभागांमध्ये आपण पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून एक दमदार पाऊल ठेवलेलं आहे की आता हे सोपं नाही, हे बाकीच्या देशांना कळून चुकलेलं आहे की भारत ही आता एक वर्चस्ववादी आणि महासत्ता होत आहे निश्चितपणे. परंतु घराणं तुम्ही जशी म्हणताय तसं दुर्दैवाने नाही आहे, किंवा हा शिक्का लागलेला असतो, हा ह्याच्याकडनं त्यांनी ट्रेनिंग घेतलं. आज गमतीचा भाग जर का बघितला तर अगदी आनंदच्या मुलापासून जर का सुरुवात केली आहे, किंवा प्रवीणच्या मुलापर्यंत, किंवा आमच्या इव्हन अभिजितचाही मुलगा, हे कुणीही बुद्धिबळामध्ये नाही आहेत. तर आता थोडंसं वेगळ्या प्रश्नांकडे, म्हणजे आत्ता AIचं जग आहे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात. तर मानवाचा मेंदू आणि यंत्र याच्यामध्ये ब्लू चिप, आपला वाटतं ब्लू चिप ना सर, ब्लू चिप बरोबर डीप ब्लू आणि ते सगळं त्याबरोबर आपल्या एक मानव म्हणून आपला जो वर्ल्ड चॅम्पियन आहे तो त्याच्याबरोबर खेळत असे, आणि मग काही गेममध्ये तो जिंकला, काही गेममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता जिंकली. तर येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगावरती ताबा मिळवणार आहे. तर त्याचं चेसमधलं स्थान नेमकं कसं सांगता येईल आपल्याला? हा खूपच मोठा विषय. म्हणजे ह्याच्यावरती कास्पारोवचं डीप थिंकिंग नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे, आणि माझी इच्छा आहे की ते सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं. की कास्पारोव स्वतः खेळला, अनेक इंजिनशी खेळला, ठरवून खेळला, आणि त्याला पण हेच सिद्ध करायचं होतं की म्हणजे सिद्ध करायचं म्हणण्यापेक्षा हे बघायचं होतं की मानवी मेंदू आणि कृत्रिमरित्या तयार केलेली बुद्धिमत्ता याच्यामध्ये वरचढ काय. कारण हा आपला खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पैलू आहेत, की ज्याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याची मानसिकता हा खूप महत्त्वाचा गुण असतो की जो कास्पारोवने वापरला. सगळ्यात पहिले त्या लास्कर नावाच्या विश्वविजेत्याने वापरला होता की त्याच्यामध्ये सर्वोत्तम चाल न करता माझ्या प्रतिस्पर्ध्याला जी चाल आवडत नाही, जी अडचणीत आणू शकते, अशी चाल करायला मी प्राधान्य देईन, भले ती चाल कमकुवत असेल. ती फसवीचं गॅम्बिट सारखी. हां, तर हा जो एक पैलू आहे ना, हा फक्त बुद्धिबळामध्ये आहे. म्हणजे आपण दुसऱ्या खेळामध्ये असं नाही करू शकत की मी आता गोल करणारच नाही किंवा मी आता टॉप स्पिन करणारच नाही, हे शक्यच नाही. हे फक्त बुद्धिबळ शक्य. आणि कास्पारोवचं त्या बाबतीतलं हे पुस्तक खूप सुंदर आहे की त्यांनी अनेक स्पर्धा खेळल्या, 1-to-1 स्पर्धा खेळल्या. आणि म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की कास्पारोव जे हारला शेवटी डीप ब्लूशी, डीप थॉटशी,
तो पक्षपातीपणा झाला होता, तो अन्याय झाला होता त्याच्यावरती, कारण त्याचे डाव त्या डीप ब्लूचे डीप थ्रोचे कास्परवर दिले गेले जात नव्हते. मध्ये मध्ये जो डिस्टर्बन्स यायचा आणि तो लॅपटॉप सेट केला जायचा त्याच्यामध्ये अनेक चाली त्याला परत दिल्या जात होत्या असा माझा संशय, असा कास्परचा संशय, आणि माझी पण ती खात्री आहे की असं घडत असावं. परंतु वैयक्तिक कास्परने देखील असं दिलं आहे की काही काळामध्ये निश्चितपणे ही इंजिन ही मानवी मेंदूपेक्षा सरस होणार, कारण आज एका सेकंदामध्ये किंवा त्याच्याहून कमी वेळामध्ये अनेक कोटी चालींचा विचार करायची त्याची क्षमता आहे, आणि अनेक हजारो पोझिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये संगणक हा निश्चितपणे वर्चस्व गाजवणारच आहे, कारण त्याला विचार करायची गरज नाही आहे, त्याच्यामध्ये ते सगळं आहे, त्याला फक्त पटपट 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 करायचं आहे. परंतु तरीसुद्धा हा खेळ असं मला असं वाटतं की जेव्हा दोन व्यक्ती खेळतील तो जास्ती रंगतदार होईल, कारण त्याच्यामध्ये त्याला हा एक वेगळा पैलू आहे. एकमेकांना माहिती असायची जी एक क्षमता आहे, एकमेकांना जोखायची जी क्षमता आहे, एकमेकांचे कमकुवत दिवे हेरून त्याच्यावरती हल्ला करायची जी क्षमता आहे ती जास्ती छान आहे. म्हणजे आजही अनेक ऑनलाईन आपण जे क्लास घेतो मी ते आणि ऑफलाईन याच्यामध्ये कित्येक माझ्या विद्यार्थ्यांना आज जाणवतो ना की सर प्रत्यक्ष यायला जी मजा आहे, प्रत्यक्ष खेळायला जी मजा आहे ती ऑनलाईनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे असं ही कृत्रिम बुद्धिमत्ता आज कितीही वरचढ झाली तरीसुद्धा हा खेळातला जो जिवंतपणा आहे हा असं मला असं वाटतं बुद्धिबळ टिकवून धरेल. बाकी क्षेत्रात बरोबर आहे, सगळीकडे आज AI ती सगळी क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. दुर्दैवाने कालही परवा आपण वाचतोच आहे, TCS असेल, मायक्रोसॉफ्ट असेल की त्यांनी कर्मचारी कपात केली आहे. मला असं वाटतं खूप पूर्वी हा विषय झाला होता ना की लिफ्ट ऑटो असावी का नसावी, म्हणजे अनेक लिफ्टमनच्या नोकऱ्या जाणार, हा विषय तेव्हापासून गाजतोय बघा 60-70 सालापासून की कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिला फटका तिथे बसला. तर हा मला असं वाटतं हा वाद चालू राहील कायम, परंतु बुद्धिबळ हा खेळ त्यापासून अलिप्त राहू शकतो कारण याला हा एक वेगळा पैलू आहे. तर आता आपण जेंडरकडे येऊयात, म्हणजे मुलगा आणि मुलगी यांचं मेंदूंची रचना म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एक ट्रॅडिशनल पॉईंट ऑफ व्ह्यू असं मानलं जातं की त्यांच्या रचनेमध्येच काही डिसिजन मेकिंगमध्ये फरक आहे. तर मग बुद्धिबळ खेळताना मुली वेगळ्या खेळत आहेत, मुलं वेगळी खेळत आहेत आणि मिक्स बुद्धिबळ स्पर्धा होते, याच्यामधलं काय निरीक्षण आहे सर आपलं की त्याच्यामध्ये असा काही फरक पडतो का? खरं तर फरक पडायची काहीच गरज नाही आहे, दोन्ही सारखंच आहे, परंतु फरक पडताना दिसतोय. बरं बरं, म्हणजे जर का प्रॅक्टिकली जर का आपण बघितलं तर ते दिसतंय की, आणि गंमत वाटते की असं का व्हावं खरं तर. पण मला असं वाटतं तुम्ही म्हटला तोच मुद्दा आहे की त्या दोघांचं हॉर्मोन्सच वेगळे आहेत, जडणघडण वेगळी आहे. म्हणजे आज आपण अनेक रील्स बघतो की नाही की त्याच्यामध्ये छोटा मुलगा आणि छोटी मुलगी आणि वडील बसलेले आहेत आणि तो मुलगा वडिलांना अशा खूप टाळ्या मारतोय, हातावरती मारतायत, खेळ चाललेला आहे, आणि ते वडील जेव्हा मुलीकडे हात करतात तेव्हा ती मुलगी बाबांचा हात पकडते आणि त्याची पापी घेते. तर मला असं वाटतं एक थोडंसं स्वभावातला एक हळूवारपणा, नर्चरिंग, टेंडरनेस हा मुलींमध्ये जात्याच आहे, आणि वर्चस्व गाजवायची वृत्ती ही मला असं वाटतं पुरुषांमध्ये जात्याच आहे. ते मला असं वाटतं पिढीजात घडलेले ते आहेत. तर हा खेळामध्ये कुठे ना कुठेतरी दिसतो ह्याचा. म्हणजे जेव्हा अत्यंत आक्रमकपणे खेळ करायचा आहे त्यावेळेला अपवाद वगळता मुली थोड्याशा कमी पडतात. म्हणजे एकमेकींची खेळताना वेगळं, परंतु जेव्हा त्यांना पुरुषांशी खेळायचं आहे तेव्हा ती विजिगिषू वृत्ती, लढाऊ वृत्ती, पुन्हा एकदा सांगतो अपवाद वगळता. म्हणजे अगदी रोहिणी खाडीलकर भगिनी होत्या, भाग्यश्री, अनुपमा, आज विजयालक्ष्मी, आत्ताची दिव्या, हम्पी, म्हणजे असे किती आपण नावं घेतो, हरिका, एक 20-25 ही जर का नावं वगळली तर अशा मुली दिसत नाहीत की त्या उठसूट जबरदस्त आक्रमक खेळ करत आहेत. म्हणजे मला ही खंत वाटते, मी आज कित्येकदा कोंडेंशी बोलतो, जे आज अनेक स्पर्धा आयोजित करतात, कोंटे काका आणि कोंडेंशी मी बोलतो की अरे आपण स्पर्धा आयोजित करतोय, मी स्वतः 156 रॅपिड स्पर्धा आयोजित केल्या की 100 मुलं असतील, पुरुष असतील तर महिला फक्त 8 किंवा 10 का असाव्यात. म्हणजे कोंडेंनी तर मध्यंतरी आता ती स्पर्धा आयोजित करतो फक्त महिलांसाठी स्पर्धा, किंवा सांगलीला भाऊसाहेब पडसळकरांनी फक्त महिलांसाठी स्पर्धा अशा आयोजित केल्या. ही वेळ काय यावी, मुली आणि महिला जास्त या खेळाकडे काय येत नाहीत, हे कारण कुठेतरी शोधलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजे आत्ता सध्या नावाजलेले जे खेळाडू आहेत, जगप्रसिद्ध खेळाडू आणि भारतामधले, त्यांची गुणवैशिष्ट्य काय सांगता येईल किंवा तुम्हाला आवडणार आहे की बाबा इंटरनॅशनलमध्ये आत्ता सध्या मला हे लोक आकर्षित करतात त्यांच्या ह्या गुणामुळे, आणि इंडियामध्ये दिसणारे भविष्यातील प्लेयर्स किंवा जे आत्ता आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठले आवडतात आणि का? असं आंतरराष्ट्रीयमध्ये म्हटलं तर मॅग्नस कार्लसन हे एकमेव नाव जबरदस्त आहे. अरोनियान आहे, करुआना आहे,
खूपशा प्रमाणात हिकारू नाकामुरा तो खूप सुंदर खेळतो आणि खूप म्हणजे काय त्यांच्या वैविध्य खेळामध्ये आहे आणि धोका पत्करून खेळायची त्याची तयारी असते. हे खेळाडू आहेत. भारतातले तर म्हटलं तर हे आत्ताची जी नावं आहेत, विशेषतः गुकेश, अर्जुन एरिगासी, प्रज्ञा, अरविंद चिदंबरम जो आता परत वरती यायला लागलेला आहे, निहाल सरीन, ही नावं जबरदस्त आहेत आत्ता. म्हणजे अर्जुनबद्दल स्वतः कार्लसन म्हटलं होतं की ही इज अ मॅडमॅन ॲट द बोर्ड, की इतका धोका पत्करून त्याच्या ऑलिम्पियाडचे पण जर का डाव बघितले, जबरदस्त धोका पत्करून प्रचंड, म्हणजे त्या पातळीवरती असा खेळ करणं सोपं नाही. इतका धोका पत्करून खेळ करणं, यांचा खेळ मला खूप आवडतो. आणि आता आपण आपल्या शेवटच्या काही प्रश्नांकडे जाऊ. ते म्हणजे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांनी किंवा समाजाने बुद्धिबळ वाढीसाठी नेमकं काय केलं पाहिजे? आपण कुठे कमी पडतो आहे का, किंवा आणखीन काय आपल्याला एक्सपोजर मिळालं पाहिजे, असे काय आपल्या डोक्यामध्ये आहे? मला तो भरपूर प्रोत्साहनाची गरज आहे आपल्या, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जर का आपण विचार केला तर, की खेळाडूंना खूप प्रोत्साहनाची गरज आहे. की ते जे चिअरिंग असतं, त्याचा उदो केलेला जो काय असतो, म्हणजे खेळाडूंनी स्वतःची पायरी ओळखून जमिनीवर स्वतःचे पाय ठेवायला हवेत, ही वेगळी गोष्ट. परंतु खेळाडू म्हणून त्याला एक समाजामध्ये एक उंची मिळायला हवी, कुठेतरी त्याचं एक वेगळंपण जपलं जायला हवं, जेणेकरून त्या खेळाडूला आठवण होईल की अरे लोक आपल्या खेळावरती प्रेम करतात, किंवा आपण आपल्या खेळामुळे ओळखलं जातो आहे, आपल्या खेळातल्या कौशल्यामुळे ओळखलं जातो आहे, आणि ते कौशल्य वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ही भावना त्या खेळाडूमध्ये आपोआप जोपासली जाते. की आज मकरंद विलणकरनी खूप सुंदर केलं होतं की त्यांनी अभिजित ग्रँडमास्टर झाल्यानंतर आम्ही मस्त मिरवणूक त्यांनी आयोजित केली होती आणि खूप मजा आली होती. आणि पूर्ण अलंकार पोलीस चौकीपासून ती मिरवणूक होती आणि अनेक लोक बघत होते. आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट होती आम्हाला की आज आपल्यातला एक मित्र आपला ग्रँडमास्टर झाला आहे आणि त्याची मिरवणूक निघते आहे आणि लोक बघायला येत आहेत. तर हा मान सन्मान खेळाडूंना मिळाला पाहिजे. तर गुणांकांच्या बाबतीत विचारायचं राहिलं, म्हणजे एखादा ग्रँडमास्टर होतो तेव्हा त्याचं गुणांकन म्हणजे त्याचा स्कोअर कसा मोजला जातो, तो काय, म्हणजे त्याचं एक काउंटिंग, एलो रेटिंग म्हणून पद्धत निघालेली गुणांकन पद्धत की जी आता 1400 पासून सुरू होते. पूर्वी ती 1000 पासून म्हणजे सुरुवातच गुणांकन काय आहे हे पण सांगितलं तरी चालेल. ज्या खेळाडूंना, काही खेळाडूंना पूर्वी फिडेनी ज्याला नव्हतं त्यावेळेला एलो नावाचा एक खेळाडू होता, त्यांनी एलो रेटिंग सिस्टीम अस्तित्वात आणली की तुमची पात्रता, तुमची पातळी ही ठरवण्यासाठी त्यांनी काही निकष लावले. की त्या सुरुवातीला काही खेळाडूंना हे ग्रँडमास्टर जे टायटल होतं ते बहाल केलं होतं, कारण त्या काही स्पर्धाच नव्हत्या. त्यामुळे जे काही ठराविक पहिले खेळाडू होते, कॅपाब्लांका, मार्शल, बोटविनिक, या खेळाडूंना असं दिलं होतं. आणि मग नंतर त्यांच्याशी खेळून त्यांच्याशी ठराविक कामगिरी केल्यानंतर इतर खेळाडूंना देखील ते मिळायला लागलं. तर ही पात्रता अशी ठरवण्याची एक अत्यंत छान पद्धत, कम्प्युटराइज पद्धत आता आहे की जर का रेटेड खेळाडू म्हणजे ज्यांना गुणांकन प्राप्त खेळाडू आहेत त्यांच्याशी तुम्ही ठराविक स्कोअर केलात तर तुम्हाला पण रेटिंग मिळतं आणि ते तुमच्या खेळानुसार कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे आता आपण चेसचं जेव्हा बघत असतो तेव्हा त्याच्या हातात एक कागद असतो आणि एक घड्याळ असतो, तर तो कागदावर काहीतरी लिहित असतो आणि घड्याळाचं बटन दाबतो. तर ते त्याचं काय, म्हणजे त्याचे नियम काय आहेत? ते नाही, ते वेगवेगळे टाईम कंट्रोलचे जे डाव आहेत की क्लासिकल डाव असतो, रॅपिड असतो आणि ब्लिट्स किंवा बुलेट असतो. तर मला असं वाटतं रॅपिडमध्ये आता डाव लिहायची गरज नसते असं सांगितलेलं आहे. क्लासिकलला डाव लिहायला लागतो. तर ते जे खेळाडू जे लिहित असतात तर ते डाव स्वतःचा नोंद करत असतात, जे लिहिणं अनिवार्य आहे क्लासिकलसाठी. आणि घड्याळाची दिलेलं आहे ते प्रत्येकाची तुमची वेळ वैयक्तिकरित्या 40 डाव झाल्यानंतर काहीतरी ते मोजली जावी असा तो असतो. म्हणजे प्रत्येक जसं जसं डाव आहे तसं त्याला बंधन आहे वेळेचं. जसं क्लासिकलला पूर्वी 2.5 तासात 40 खेळ असं बंधन होतं, नंतर तो 2 तासात 40, 1 तासात 20, मग उरलेल्या 1 तासात 20 असं ते होत गेलं. रॅपिडला तर तसं काही नाहीच आहे बंधन. किती चाली तुम्ही 100 चाली करा, तुमची एकदा वेळ संपली की तुमचा डाव संपला असं ते आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची चाल केल्यानंतर तुमचं घड्याळात दाबलं ते बटन की तुमची वेळ बंद होते आणि प्रतिस्पर्ध्याचं घड्याळ चालू होतं. इतकं ते सोपं आहे. तर सर आपण आता शेवटच्या प्रश्नांकडे येऊ. ते म्हणजे तुम्ही ॲज अ प्लेयर म्हणून आणि ॲज अ माणूस म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही अनुभव आले की तुम्हाला लोक भेटली आणि दे टूक अ इन्स्पिरेशन फ्रॉम यू, कारण तुमच्या लाईफमध्ये काही अशा गोष्टी घडल्या की त्यानंतर तुम्ही परत तुम्ही स्वतः काही विचारांमध्ये बदल केला किंवा तुमच्या म्हणूयात की आपण अनुभवावरनं माणूस काही शिकत जातो, तशा काही गोष्टी तुम्ही प्रेक्षकांशी शेअर कराव्या. तुम्ही सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये, तर तुमचा अपघात झाल्यानंतर जे काही तुम्ही सामाजिक कामाकडे वळला तसं थोडंसं. नाही असं खूप चांगले अनुभव या खेळामुळे दिले.
आणि खूप खूप चांगल्या लोकांशी ओळख व्हायचा म्हणजे मान देखील ह्या खेळामुळे मिळाला असं मला वाटतं. आणि हे अनेक खेळाडूंना हे असे अनुभव येतच असतात. खेळाडू म्हणून तुम्ही थोडेसे प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्याकडे समाजाची बघायची दृष्टी बदलते आणि किती नाही म्हणलं तरी थोडीशी जबाबदारी तुमच्यावरती येते. मला असं वाटतं एक खेळाडू म्हणून जे काही स्थान मिळवलं त्याचा फायदा मला ह्या सामाजिक कामांमध्ये झाला. म्हणजे आम्ही कोविडसाठी काम करत होतो. MES कॉलेजला जाऊन आम्ही राहिलो होतो अनेक स्वयंसेवकांबरोबर. तर त्यावेळेला जेव्हा आम्ही काम करायला जायचो वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, तर त्यावेळेला एक खेळाडू म्हणून जेव्हा ओळख पटायची तेव्हा त्यांना खूप छान वाटायचं की अरे छत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू आज आपल्याला इथे आलेला आहे, आपणही करायला पाहिजे. किंवा रक्तदानाचं जे तुम्ही आत्ता म्हटलात की मी स्वतः तर करत असतोच आणि माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी आज प्रेरित करू शकलो. अगदी अभिमन्यू, आकांक्षा, हर्षद किंवा माझा मुलगा ऋषिकेश, त्याचे मित्र, आणि या सगळ्यांना मी प्रेरित का करू शकलो की मी स्वतः करतो. म्हणजे आजकालच्या मुलांना जर का तुम्ही बघितलं तर त्यांना बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी ती मुलं असतात. त्यांच्याशी तुम्ही कुठल्याही प्रकारे चर्चा करून त्यांना पटवू शकत नाही. तुम्ही स्वतः करत असाल तरच ती मुलं ते करतात. तर मी स्वतः रक्तदान करतो, त्यांना घेऊन जातो. किंवा सामाजिक कार्यक्रमातही जसं मी म्हटलं असं की कोविड केंद्रामध्ये काम केलं, मग अशी अनेक कामं करायला ह्या मुलांना मी उद्युक्त करू शकलो. हा फायदा मला असं वाटतं की ह्या खेळामुळे कुठेतरी झाला की त्याला मान्यता मिळते आणि समाजाची बघायची दृष्टी आपोआप बदलते. की हा जर का इतका प्रसिद्ध खेळाडू होता, अभिमन्यूने रक्तदान केलं जेव्हा, तर त्याचे अनेक मित्र बघायला आले. आकांक्षाने केलं की जी आज वर्ल्ड अंडर-16 चॅम्पियन होती, छत्रपती पुरस्कार विजेती वुमन ग्रँड, तर तिने केल्यानंतर तिच्या अनेक मैत्रिणी रक्तदान करायला आल्या. किंवा लोकांची ती भीती आपोआप गेली की अरे ही करते, ही आपोआप एक चळवळ उभी राहते असं मला वाटतं की हा चांगला अनुभव यातून होतो. माझे स्वतःचे तर खूप अनुभव म्हणतात तसं की आहेत. बुद्धिबळ खेळामुळे खूप काही काही मिळालेलं आहे. अनेक लोकांची ओळखी झाल्या. साक्षात लता दीदींशी बोलायची संधी मला या खेळामुळे मिळाली होती की जो एक अत्यंत अविस्मरणीय असा अनुभव आहे. आणि हे अनुभव मला असं वाटतं प्रत्येकाला येत असतात आणि ते जपून ठेवावेत. पण पुन्हा एकदा की या नवोदित खेळाडू असतील किंवा आमचे, मी स्वतःला हेच बजावतो की हे सर्व त्या खेळाचं पुण्य आहे, हे सर्व त्या खेळामधलं कौशल्य किंवा जे आहे ते त्याचं आहे. वैयक्तिक जयंत गोखले हा माणूस म्हणून त्याला किंमत नाही की जयंत गोखले बुद्धिबळ खेळाडू म्हणून त्यांनी काय केलं, किंवा जयंत गोखले बुद्धिबळ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कशी मुलं घडवली, ह्या कौशल्याला तो मान आहे. एवढं फक्त मी कायम जाणीव ठेवायला पाहिजे. बाकी वैयक्तिक जयंत गोखले म्हणून काही नाही. तर आज आपल्या भेटीसाठी जे सर आपल्याला लाभले त्यांचं नाव जयंत गोखले. आपण बघितलं की त्यांचे सर्व बुद्धिबळाविषयीचे विचार आणि एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपण जाणून घेतलं. भविष्यामध्ये सुद्धा काही बुद्धिबळाविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण त्यांची जरूर पुन्हा एकदा मुलाखत घेणार आहोत. आज सर आपण वेळात वेळ काढून जी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.